नमस्कार मित्रांनो, भारत न्यूज 24मध्ये आपलं स्वागत आहे. अशा तडफडीत बातम्या बघत रहा फक्त भारत न्यूज 24वर. आजच्या जाहीर चंद्रपूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरच्या निष्काळजी उपचाराने 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. चंद्रपूर वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे बोगस डॉक्टर रुद्र रॉबिन मंडळ हे कोणत्याही शैक्षणिक पदवी किंवा डिप्लोमाशिवाय महाकाली क्लिनिक चालवत आहेत. डॉक्टरच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कार्यामुळे 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या संदर्भात मुलीच्या पालकांनी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला तक्रार करूनही डॉक्टर धनंजय मेडिकलचे संचालक व कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने मृत मुलीची आई शीला नाईक आणि वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे डॉक्टर आणि मेडिकल संचालकावर सदोष अनुवधांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी सांगितले की यांच्या 11 वर्षाच्या समता नावाच्या मुलीची प्रकृती 30 जुलै 2024 रोजी अचानक बिघडली. तिला उपचारासाठी वरोरा तहसीलमधील खांबाडा येथील डॉक्टर रुद्र रॉबिन मंडळ महाकाली क्लिनिक येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि तिला रक्त तपासणीसाठी खांबाडा येथील प्रयोगशाळेत पाठवले. जेव्हा चाचणीच्या अहवाल डॉक्टरांना दाखवण्यात आले तेव्हा त्याला काही गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मोरेश्वर नाईकला फोन करून पुन्हा रुग्णालयात बोलावले. डॉक्टरांनी मुलीला 100 मिली सलाईनमध्ये 3 इंजेक्शन देऊन चढवण्यात आले. काही वेळानंतर तिचा डिस्चार्ज देण्यात आला. घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने मुलीचे शरीर थंडीमुळे थरथरात कापू लागले. मुलीची तब्येत आणखी बिघडली. सलाईनमुळे मुलगी अशक्त होऊ लागली. मुलीची अवस्था पाहून पालक काळजीत पडले. त्यांनी डॉक्टर मंडळकडे नेल्यावर घरगुती उपाय करून पाहिले आणि मुलीच्या शरीरावर थंड पाणी शिंपले आणि कोऱ्या कागदावर तिला काही औषध लिहून दिली. पण मुलगी औषध घेण्याच्या स्थितीत नव्हती. त्यामुळे मुलगी बेशुद्ध झाली. मुलीची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांनी तिला ताबडतोब हिंगणघाट येथे एका चांगल्या डॉक्टरांकडे नेले. संबंधित डॉक्टरांनी मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला सरकारी रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले. सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी समता हिला मृत घोषित केले. वडील मोरेश्वर नाईक आणि शीला नाईक यांनी खांबाडाचे डॉक्टर मंडळ यांच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कामामुळे आणि धनंजय मेडिकल स्टोअरचे संचालक यांनी बोगस डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन करून औषधी दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. या संदर्भात डॉक्टर आणि मेडिकल संचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभाग विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा मोरेश्वर नाईक आणि शीला नाईक यांनी दिलेला आहे. नमस्कार, मी प्रमोद दुबे. भारत न्यूज 24मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद.